भेट द्या. हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत वितरक टावेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो इथं. फोन 221 25 22 आणि 23. इचलकरंजीत किरकोळ कारणावरून महाविद्यालयीन युवतीवर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून महाविद्यालयीन युवतीस शिवीगाळ मारहाण करीत चाकूने मनगटावर गंभीर वार करून जखमी केल्याप्रकरणी तिघांविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश मोहिते, निशा मोहिते, उषा मोहिते अशी संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सोनाली तुकाराम लोटके यांनी दिली आहे. रात्री झोपलेले आणि मम्मी मावशीच्या घरी चाललेली माझ्या, तरी संध्याकाळी 10:30 वाजले असतील आणि त्यावेळेस ती आमच्या समोर राहणार ती खाली गारमेंट आहे त्यांचं, त्यांची मुलगी मम्मीला बघून शिवाय म्हणजे मम्मीला बघून काहीतरी बोलत होती आणि बोलताना ती असं म्हणजे शिव्या पण देत होती. त्याच्यामुळे मम्मीनं त्यांच्या मम्मीला सांगितलं की तुमच्या पोरगीला जरा समजून सांगा म्हणून, पण ती समजून सांगता मम्मीलाच वरनं आम्ही काय बोलायचं पण नाही का वगैरे असं बोलत गेली. त्याच्यामुळं मग मम्मीनं मला उठवलं की याने असं म्हणाल्यात बघ म्हणून. मग उठवल्यावर मी आमच्या गॅलरीतून त्यांना म्हणलं असं का बोलायला लागलायचा. त्यानं डायरेक्ट मला शिव्या द्यायला चालू केल्या. मग नंतर मी त्यांच्या घराच्या इथं जाऊन त्यांना विचारताना तर त्या दोघी बायकांनी माझी केस पकडली आणि केस पकडल्यानंतर मग नंतर त्यांचा नवरा काय झाले म्हणून आला आणि त्याच्या हातात काय तर होतं. त्या दोघींनी माझी केस पकडली आणि त्या नवऱ्यानं डायरेक्ट माझ्या हातावरती वार केला आणि जसं त्यांनी हाताला माझ्या मारलं तसं त्यांनी मला सोडलं. मग नंतर मी याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी व संशयित आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांच्यामध्ये 4 महिन्यांपूर्वी वाळत घातलेल्या कपड्यांचे पाणी पडल्याच्या कारणावरून भांडण झालं होतं. त्याचा राग मनात धरून संशयित निशा मोहिते आणि उषा मोहिते यांनी सोनाली हिला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सोनाली हिच्या आईलाही मारहाण करण्यात आली. यावेळी प्रकाश मोहिते यांनी आपल्या जवळील धारदार चाकूने सोनाली हिच्या मनगटावर वार करून गंभीर जखमी केले. जखमी सोनाली हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत शिवाजीनगर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजे गारमेंटमधनं त्यांची मुलगी बाहेर गेली. मग नंतर आमची बहीण समोर राहते म्हणून मी बहिणीच्या घरी चाललेलो आणि मग ती मुलगीची आई आहे ना ती बाहेर आलेली. मग तिला काय म्हटलं तुमची मुलगी येता जाता मला काहीतरी म्हणत असत्या बडबडत असत्या, तिला जरा तुम्ही ताकीद करा. अगदी व्यवस्थित सांगितलेलं मी त्यांना. तर त्यांनी असं बडबडत शिव्या देतच वर गेली. मग आमच्या मुलगीला मी बोलवलं खाली, असं त्यांनी बडबडायलात. मग मुलगीनं आल्यानंतर मग त्यांना म्हटली तुम्ही असं का बोलायला लागलाय. तर डायरेक्ट त्यांनी केस दोघींनी धरली मुलगीची आणि त्या नवऱ्यानं पोरगीवर वार केला तिच्या म्हणजे मुलगीच्या वडिलांनी. आणि ह्याच्या आधी पण आमचं त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांनी तिथनं सोडून गेल्यानंतर पण आम्ही तिथं कपडे वगैरे वाळत घालत होतो. मग तेव्हा पण त्यांनी आमच्याबरोबर वांदे केलं की आम्ही जाऊन सांगायला, तेव्हा पण आमच्या पोरगीवर त्या माणसानं स्क्रूड्रायव्हर वगैरे फेकून मारहाण केली. गारमेंटमधल्या बायकांनी पण हाणलं पोरगीला, तेव्हा पण मारलं आणि आत्ता तरी तिच्यावर वार केल्या 11 टाके पडल्यात. आणि पोलीस स्टेशनमध्ये गेलो तिथं पण आमची कोण दाद घेना, कारण त्यांनीच मारून पहिल्यांदा त्यांनीच पोलीस स्टेशनमध्ये गेलीत. त्यामुळं नंतर आम्ही गेल्यानंतर आम्हाला पोलिसांनीच गप्प बसवलं आणि घरी पाठवून दिलं. आणि दवाखान्यात आल्यानंतर पण एकदा फक्त आलीत, त्यानंतर काय त्यांनी इकडं आलेच नाहीत. आणि आज पण पोरगीला 2 वेळा उलटी झाली आणि डोक्याचं CT स्कॅन वगैरे करायला सांगितलं होतं. डोकं दुखायला लागले तरी पण त्यांनी कोण आमची म्हणजे ते ज्यांनी मारले त्यांनी पोलिसांनी सांगितलं होतं त्यांनी येतील, पण त्यांनी आलेच नाहीत. आणि आमचं कोण हेच करेना, दातच घेणं पोलीस स्टेशनमध्ये. पण मगाशी पण गेलेलो तेव्हा पण पोलिसांनी काय हे केलं नाही, त्याच्यावर ॲक्शन काय घेतली नाही.